नमस्कार. मी अमृता मंडलेचा नेचरोपॅथिस्ट. आज आपण पाहूया निसर्गोपचार पद्धतीने विविध आजार आपण नैसर्गिक पद्धतीने कसे बरे करू शकतो. आपण सृष्टीतील प्राण्यांचा नित्यक्रम जर पाहिला तर आपल्याला असे दिसेल की प्राणी निसर्गाला अनुसरून राहतात व निरोगी जीवन प्राप्त करतात. पण निसर्गाचा लाभ न घेणारा एकच प्राणी आहे आणि तो म्हणजे मानव. आपण कायम बुद्धीचा दुरुपयोग करून निसर्गाचे नियम तोडून रोगांना आमंत्रण देतो. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला इन्स्टंट रिझल्ट हवा असतो. पण निसर्गोपचारामध्ये अशा बहुसंख्य उपचार पद्धती आहेत ज्या वापरून आपण आपले रोग बरे करू शकतो. जसे की त्यामध्ये शिरोधारा, हिप बाथ, मड थेरपी, स्टीम बाथ, ॲक्युप्रेशर, सन बाथ, मसाज, आहार पद्धती, मॅग्नेट थेरपी इत्यादी अनेक पद्धती वापरून आपण दैनंदिन जीवनात निरोगी राहू शकतो. तर चला आज आपण पाहूया नॅचरल पद्धतीने आपण आपली इम्युनिटी कशी वाढवायची. सर्वप्रथम आपल्यात इम्युनिटी आहे किंवा कमी आहे हे आपण पाहावे. आता ते कसे लक्षात येईल तर त्याची 3 लक्षणं आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले लक्षण, जर रोज सकाळी उठल्यानंतर आपले पोट साफ होत असेल तर आपली इम्युनिटी व्यवस्थित आहे आणि जर साफ नसेल होत तर याचा अर्थ की आपल्या शरीरात घाण आहे. दुसरं लक्षण, आपले वजन खूप वाढलेले असेल, खूप वाढत असेल, जसे की पोट साफ न झाल्यामुळे वजन वाढत राहते. आणि तिसरं लक्षण म्हणजे आपली त्वचा साफ असली पाहिजे, तुकतुकीत दिसली पाहिजे. जर त्यावर वारंवार फोड येत असतील तर आपण समजावे की आपल्या शरीरात घाण साठलेली आहे व ती बाहेर पडत नाहीये. जेव्हा आपल्या शरीरात घाण साठलेली नसते तेव्हा ॲटोमॅटिक आपली इम्युनिटी वाढते किंवा आपली इम्युनिटी जास्त असते. आता त्यासाठी मी एक उदाहरण सांगते. 2 कचऱ्याचे डबे आहेत, एक स्वच्छ आहे आणि एक भरलेला आहे ज्यामध्ये कचरा आहे. तर आता साहजिकच किटाणू कुठे जातील बरं, तर भरलेल्या डब्याकडे. त्याचप्रमाणे शरीरात जर घाण असेल तर जर्म्स ॲटोमॅटिक अट्रॅक्ट होतात व बॉडीमध्ये जर्म्स गेल्यानंतर साहजिकच आपण आजारी पडतो. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शरीरातील घाण बाहेर काढायची असते व शरीर साफ ठेवायचे असते. आता आपली इम्युनिटी आपण कशी वाढवायची ते पाहू. आपल्या रोजच्या जीवनात थोडेफार आहारात बदल करून, आपल्या दैनंदिन जीवनात बदल करून आपण आपली इम्युनिटी वाढवू शकतो. सर्वप्रथम सर्व वैज्ञानिक संशोधकांनी पण आपल्याला सांगितले आहे की फास्टिंग इज द बेस्ट ऑप्शन टू क्रिएट अवर इम्युनिटी. आता उपवास म्हणलं की घाबरून जायची गरज नाही. आपल्याला काय पूर्ण दिवस उपवास करायचा नाही आहे किंवा उपाशी राहायचं नाही. तर संध्याकाळी 6च्या नंतर काहीही खायचं नाही. 6 वाजेपर्यंत आपण आपला सकस आहार घ्यायचा व दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत काहीच खायचे नाही. याचा अर्थ असा की आपण 16 तास उपवासात राहतो आणि या 16 तासामध्ये आपले पचनाला वेळ मिळतो व आपली पचनक्रिया डायजेशन सिस्टीम ही व्यवस्थित होऊ शकते व सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम काय खावे शकते. चहा, कॉफी, ब्रेड, बटर, पराठा, सँडविच तर नाही. ह्या सगळ्या गोष्टी पचायला जवळजवळ 18 तास लागतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर ह्या गोष्टी न खाता आहारामध्ये ताजी फळे खावी. कुठलीही फळे घ्या, एका वेळी 1 फळ खा किंवा 2-3 फळं मिक्स करून 1 बाउल फ्रूट तुम्ही खाऊ शकता. फळामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे ते ॲटोमॅटिकली शरीरातील घाण बाहेर टाकते व ते डायजेस्ट व्हायला फक्त 3 तासांचा वेळ लागतो. त्यामुळे फळे खाल्ली तर ॲटोमॅटिकली आपल्या शरीरातील घाण बाहेर पडून आपली इम्युनिटी वाढते. लक्षात ठेवा, हायली क्लीन बॉडी इज इक्वल टू हायली इम्युनिटी पॉवर. किती सोपं आहे ना. उपवास करून, फक्त साधा उपवास करून
आपण आपली इम्युनिटी पॉवर वाढवू शकतो. खूप सोपा उपाय आहे, पण तो खूप पॉवरफुल आहे. तुम्ही 1 आठवडा असे करून पहा. तुमचे एक्सेस असलेले वजनही उतरू लागेल. तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येईल. तुमचे इतरही काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा यामुळे सॉल्व्ह होतील. एकदा करून पहा. याचबरोबर फळांसोबत तुम्ही ग्रीन टीही घेऊ शकता. दुधाचा चहा न घेता ब्लॅक टी घेऊ शकता. कधी फळांचा ज्यूस घेऊ शकता, पण तो बिना साखरेचा. रात्री भिजवून ठेवलेले बदाम सकाळी चावून खाल्ले तरी चालते. ही माहिती आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा व शेअर आणि लाईक करा.